नमस्कार मंडळी, सर्वांनाच इडली डोसा आवडते आणि नाश्त्यासाठी खावेसे वाटते. पण हे इडली डोसा जे आहे यासाठी 2 दिवसाची मेहनत लागते. पण जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने प्रीमिक्स बनवले तर तुम्ही रेडी टू ईट कधीही बनवून खाऊ शकता आणि हे अत्यंत हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे. म्हणून घरच्या घरी तुम्ही देखील असे प्रीमिक्स बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये इडली आणि डोसा एन्जॉय करू शकता. तर आम्ही हे 1 वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. तर ही 1 वाटी आपण उडीद डाळ घेतलेली आहे आणि आपण हे मोजून प्रमाण बनवले आहे, त्यामुळे एकदम परफेक्ट अशी सक्सेसफुल ही प्रीमिक्सची रेसिपी आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये घ्यायचे आहे 3 वाटी तांदूळ. तर जे रेशनचे तांदूळ असतात त्यापासून खूप छान इडली व डोसा मिळते, पण ते तांदूळ आमच्याकडे नाहीत म्हणून मी आमच्याजवळ जे आहेत ते तांदूळ वापरलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही 3 वाटीचे माप घ्यायचे आहे. आपण आता जे बनवत आहोत हे डोसा प्रीमिक्स आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला डोसा प्रीमिक्सचे प्रमाण सांगते. 1 वाटी उडीद डाळ तर 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. डोसामध्ये उडीद डाळीचे प्रमाण हे कमी असते. त्यानंतर आपण हे मोजून बाजूला काढून ठेवूया व त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथीदाणे देखील घालायचे आहे. आता हे जे प्रीमिक्स घेतलेले आहे हे तुम्ही तांदूळ आणि डाळ जे आहे हे धुवून वाळवून घ्यायचे आहेत. पण आता सध्या पावसाळा चालू आहे म्हणून ओल्या कपड्याला स्वच्छ पुसून घेतले तरी देखील चालते. आता इकडे आपण जे 2 चमचे मेथीदाणे आहे तो देखील काढून ठेवला आहे. यामुळे प्रीमिक्स जे आहे हे छान फुलते आणि आपले डोसे छान होतात, म्हणून आपण हे ॲड केलेले आहे. काही पोहे देखील ॲड करू शकता, पण आम्ही फक्त उडीद डाळ आणि तांदूळ वापरलेले आहेत. त्यानंतर आता आपण बनवणार आहोत आपले इडलीसाठीचे प्रीमिक्स. तर त्यासाठी देखील सेम पदार्थ घ्यायचे आहेत, फक्त जे यामध्ये क्वांटिटी आहे ती थोडीशी वेगळी आहे, म्हणजे ह्याचे जे प्रमाण जे आहे ते वेगळे आहे. ते देखील सांगता येतं कसे करायचे आहे. तर यामध्ये आपण सर्वप्रथम घेतलेले आहे 1 वाटी तांदूळ. तर आपल्याला इडलीसाठी ना एकाच 2 प्रमाण ठेवायचे आहे, म्हणजे आता मी 2 वाटी तांदूळ मोजणार आहे आणि आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहे 1 वाटी डाळ. तर उडीद डाळ जी आहे ही 1 वाटी घ्यायची आहे आणि तांदूळ जे आहे 2 वाटी घ्यायची आहे, म्हणजे एकाच 2 प्रमाण आहे, अर्धे अर्धे आपल्याला घ्यायचे आहेत. तर हे देखील आपण धुवून वापरू शकता. धुवून वाळवावे लागते, नाही तर मग ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे. त्यानंतर आता आपण हे दळून आणूया. तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता एकत्र करून ठेवलेले आहे आणि हे आपल्याला आता दळून आणायचे आहे. याची जी दळताना कन्सिस्टन्सी ठेवायची ती रवाळ टाईप ठेवायची आहे. छान रवेदार जे आहे हे दळून आणायचे आहे. त्यानंतर हे प्रीमिक्स रेडी झाले की हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे, म्हणजे हे ओले होणार नाही आणि ह्याला जाळे वगैरे लागणार नाही. तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर डोसे बनवण्यासाठी तुम्ही याला दह्यामध्ये भिजत घालू शकता, इन्स्टंट बनतील. नाहीतर एक 3 ते 4 तास तुम्ही ह्याला भिजत घालून ठेवू शकता आणि त्यानंतर बनवू शकता. बनवताना तुम्ही यामध्ये इनो देखील ॲड करू शकता. आता तुम्ही इथे पाहू शकता आमच्याकडे एक कास्ट आयर्नचा तवा आहे. हा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे. कास्ट आयर्नचा म्हणजे बिडाचा तवा आहे. तर हा एकदाच घ्यायचा, पण खूप उपयुक्त आहे. थोडा महाग असतो पण खूप फायदे आहेत याचे. ह्याच्यावर डोसे अजिबात चिकटत नाही. याला सीझनिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर डोसा बनवण्याआधी तुम्ही असा याच्यावरून कांदा फिरवून घ्यायचा आणि डोसे बनवायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान जाळीदार डोसे आपल्या प्रीमिक्सपासून रेडी झालेले आहेत. तर तुम्ही देखील असे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि छान तुम्हाला इच्छा होईल तेव्हा इडली आणि डोसा एन्जॉय करून खा. धन्यवाद मंडळी. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला अजून कुठले प्रीमिक्स पाहिजे असतील तर ते देखील मी तुम्हाला बनवून दाखवेल. तर अशाच छान छान रेसिपी आणि लाईफस्टाईल ब्लॉगिंगसाठी ट्रॅव्हल अदिती चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद मंडळी.